मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। लोकसभा झाल्या, विधानसभा, आणि या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये लोकांना काय मिळालं, जनतेला काय मिळालं, महाराष्ट्राला काय मिळालं आणि त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याला काय मिळालं, या सगळ्या गोष्टी आम्हाला काही प्रश्नचिन्ह उपस्थित करतात। काय उपाययोजना कराव्यात किंवा मग काय परिस्थिती झाली महाराष्ट्रासह देशभरामध्ये, खास करून महाराष्ट्रातल्या काही ठराविक जिल्ह्यांमध्ये वातावरण खराब झाल्याचं आम्हाला पाहायला मिळालं। जातीय तेढ निर्माण झाल्या, निवडणुका राजकीय सोडून फार जातीय समीकरणावर झाल्याचं आम्हाला पाहायला मिळालं। आणि या सगळ्या गोष्टी होत असताना खरं तर जातीवाद व्हायलाच नको। आम्ही एक भारताचा नागरिक म्हणून सर्वसमावेशक असणं गरजेचं आहे आणि पत्रकारांनी आणि सामान्य नागरिकांनी ह्या सगळ्या गोष्टी होऊ द्यायला नको आहेत। मग लोकशाहीमध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या पोषक असणं गरजेचं आहे आणि जनतेच्या हिताच्या असणं गरजेचं आहे। सत्तेतले असतील किंवा मग विरोधातले लोक असतील, ह्या सर्व लोकांनी मिळून जनहिताचे काही निर्णय घेणं गरजेचं आहे। राजकारण वेगळं असेल किंवा मग राजकारण करायचं असेल तर ते त्यांच्यापुरतं मर्यादित असणं गरजेचं आहे। काही वाद सामान्य शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि काही सामाजिक वाद हे राजकीय परिस्थितीत तिकडं नेऊ नयेत किंवा मग त्याला राजकीय रंग देऊन जे आहे ते आपल्या फायद्यासाठी त्याचा वापर करू नये, अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे। असं असताना राजकीय नेत्यांनी आपल्या आपल्या पद्धतीनं अनेक आंदोलनं हाताळली, अनेक आंदोलनं आपल्या निवडणुकीच्या काळामध्ये वापरली सुद्धा, त्याला टॅकल करण्यात आलं आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला उघड्या डोळ्यानं गेल्या 5-7 वर्षांपासून पाहायला मिळालेल्या आहेत। खरं तर लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या आणि यामध्ये विशेष करून खास करून बीड जिल्ह्याचं नाव अग्रगण्य आहे। नेहमी बीड जिल्ह्याची ओळख राहिलेली ऊसतोड मजुरांचा जिल्हा आणि त्याच्यानंतर राजकारणामध्ये सुद्धा आम्हाला बीड जिल्ह्याचं नाव खराब होत असताना दिसतं, कारण बीड जिल्ह्यामध्ये जातीय रंग देऊन निवडणुका केल्या गेल्या आहेत, हे कोणालाही नाकारता येणार नाही। कोणाचा पराभव, कोणाचा विजय झालेला आहे, काय नेमकी परिस्थिती आहे आणि बीड जिल्हा आज कुठल्या उंबरठ्यावर आहे, येणाऱ्या काळामधलं इथलं राजकारण कसं असेल, मागच्या काळामध्ये कसं राजकारण झालं, या गोष्टीसाठी जाणण्यासाठी राजकीय तज्ज्ञ असलेले आणि राजकीय विश्लेषक, राजकारणी असलेले दादासाहेब मुंडे माझ्यासोबत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेणार आहे त्यांना काय वाटतं की पुढचं भविष्य काय असणार आहे, मागच्या काळामध्ये काय राजकारण झालं हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे। नमस्कार। कशी सगळी परिस्थिती होती, लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या, आणि या सगळ्या परिस्थितीमधून आम्हाला काय मिळालेलं आहे, आमच्या बीड जिल्ह्याला काय मिळालेलं आहे? आणि नेहमी असं म्हटलं जायचं की किंवा मग जातंही की बीडमधून काही गोष्टींचा उगम होतो आणि त्यानंतर काही गोष्टी घडतात, मग परिवर्तनाच्या असतील, काही वेगळ्या असतील। आम्हाला बीड जिल्ह्याला काय मिळालं आहे आणि काय दिशा देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत, बीडमध्ये काय सगळी सध्याची परिस्थिती आहे? बीड जिल्ह्याच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील काळातून आपण जात आहोत। कारण लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जर 2-3 महिन्यापूर्वी जर आपण विचार केला असता की असं काही बीड जिल्ह्यात घडेल तर मला वाटत नाही की कोणाला तरी अशी कल्पना आलेली होती। परंतु मुळात असं झालं की लोकसभेचा उमेदवार कोण होणार, कोणत्या पक्षाचा कोण होणार, इथून खरं म्हणजे हे सगळ्या गोष्टी सुरू झाल्या। भारतीय जनता पार्टीनं पंकजा मुंडेंना जेव्हा तिकीट दिलं त्या तिकिटानंतर असं वाटलं होतं की त्या एकतर्फी निवडून येतील आणि फारसा काही संघर्ष होणार नाही, त्यांच्यापुढे कोणताही उमेदवार टिकणार नाही। किंबहुना असं बोललं जात होतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पंकजांची गरज लक्षात घेता इतर त्यांच्या विरोधातले जे पक्ष आहेत ते मॅनेज कॅन्डिडेट देतात आणि त्याच्यामुळं त्या परिवाराला ती निवडणूक सोपी होते। आणि त्या निवडणुकीतही सुरुवातीला मला वाटतं असाच प्रयत्न झाला की लोक बोलत होते की हा मॅनेज उमेदवार आहे, परंतु जेव्हा प्रत्यक्ष निकाल आला तेव्हा मात्र पंकजा मुंडे पालवेंचा पराभव झाला होता। आणि मग लोक संशोधन करत होते की हे कसं झालं, कशामुळे झालं, आणि मग प्रत्येकाने आपापल्या परीनं त्याचा तर्क लावण्याचा प्रयत्न केला। विशेषतः त्याच्यामध्ये असा तर्क लावला गेला की फार मोठ्या प्रमाणात जातीवाद झाला आणि त्या जातीचा फटका पंकजांना बसला। मला आजही असं वाटतं की मराठा समाजानं जो टोकाचा जातीवाद केला असं वातावरण तयार करण्यात आलेलं आहे। त्यांना विरोध करणारा तो दुसरा समाज आहे किंवा आपण ज्याला ओबीसी म्हणतो, त्या ओबीसींनीही टोकाचा एकीकडे ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे एकीकडे मराठा समाज ओढत असताना दुसरीकडे ओबीसींनी ओढलं आणि मग निर्णायक मताच्या राजकारणामध्ये दलित आणि मुस्लिम ही 2 मतं अशी झाली की ती निर्णायक ठरली। आणि देश पातळीवर काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुल गांधी यांनी जी पदयात्रा काढली होती त्या पदयात्रेच्या नंतर देशातलं वातावरण हळूहळू बदललं होतं। या बदलत्या वातावरणामध्ये
दलितामधला पर्टिक्युलरली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो वर्ग आहे बौद्ध, या वर्गाने भूमिका अशी घेतली होती की कोणत्याही स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला मतं द्यायची नाही. त्याचं बेसिक कारण असं होतं की अयोध्येचा जो उमेदवार होता तो लाल नावाचा, त्यांनी उमेदवारी जाहीर झाल्या 400 पारची घोषणा केली आणि 400 पार झाल्यानंतर आम्ही या देशामध्ये भारतीय संविधानच बदलणार आहोत अशा पद्धतीचं विधान केलं. आणि खरंच लोकांना असं वाटलं की काय सांगता येतंय, हे सरकार काही करू शकतंय आणि जर अघोरी बहुमत या सरकारला भेटलं तर हे सरकार काही करेल आणि संविधानाबद्दल जे तुकडे करण्याची भाषा किंवा संपवण्याची भाषा ते प्रत्यक्षात आणेल. आणि म्हणून बाबासाहेबांना मानणारा हा सगळा वर्ग हा भारतीय जनता पार्टीच्या विरोधातल्या पारड्यामध्ये गेला. दुसरीकडे मुस्लिम समाजाच्या मनातही भीतीचं वातावरण निर्माण झालं, अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं. आसाम, नागालँड, मिझोराम आणि त्या भागातल्या मणिपूर या सगळ्या ज्या घटना घडल्या आणि मुस्लिमाबद्दलचं जी भूमिका तयार झाली त्या भूमिकेतून मुस्लिम समाजही डिस्टर्ब झाला आणि त्यांच्या धर्मगुरूंनी एकत्रित येऊन, मोठ्या नेत्यांनी एकत्रित येऊन, म्हणजे अवेशीद्दीन ओवैसी जे आहेत त्यांनी सुद्धा बहुतांशी ठिकाणी निवडणूक लढायचीच नाही कारण मताचं डिवायडेशन होईल असा विचार केला. आणि त्याचाही परिणाम खरं म्हणजे देशभरातल्या लोकसभेत झाला आणि त्याचा परिणाम विशेषतः बीडमध्ये आपल्याला जाणवला की बीडमध्ये मुस्लिम समाजाची मतं ही वन साईड ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेली, म्हणजे पर्यायी महाविकास आघाडी बरोबर गेली. दलितांची मतं महाविकास आघाडी बरोबर गेली आणि मग मराठा आणि ओबीसीचं जे बॅलन्स मतं होते त्या बॅलन्स मताला विजयामध्ये परावर्तित करण्याची क्षमता असलेली मतं महाविकास आघाडीकडे गेली. म्हणून पंकजांचा पराभव झाला आणि म्हणून महाविकास आघाडीचा विजय झाला. याच्यामध्ये कुठल्या तरी जातीनं पराभव केला आणि कुठल्या तरी जातीनं विजय मिळवला हा उन्माद करण्याचं काही कारण नव्हतं. परंतु दुर्दैवानं जे चित्र निर्माण झालं होतं त्या चित्राचं खरंच खेद या गोष्टीचा आहे की खरं पाहता मला सुद्धा, म्हणजे मी स्वतः व्यक्तिशः पंकजांना वैचारिक भूमिकेत विरोधच केलेला होता, परंतु त्यांचा पराभव झाल्यानंतर मला सुद्धा असं वाटलं की जर विजयाची आणि पराभवाची ही कारणं असतील तर मग हे काही बरं नाहीये. त्याचं कारण असं आहे की पंकजापेक्षा जास्त क्षमता असलेल्या एखाद्या माणसानं विकासाच्या मुद्द्यावर पराभूत केलं असतं तर आपल्याला काही वाटलं नसतं. परंतु ज्याची चर्चा व्हायला पाहिजे होती ती चर्चा तशी झाली नाही. उलट ती चर्चा अशी झाली किंवा आम्ही असे एकत्र आलो म्हणून ते पडल्या. मला वाटतं की राजकारणामध्ये हे असं नाहीये. शेवटी शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा सुद्धा एक वर्ग बीड जिल्ह्यामध्ये होता. महाविकास आघाडीची मतं होती. राहुल गांधी, काँग्रेस पक्षाचे जे काही नेते असतील, म्हणजे ते उद्धव ठाकरे साहेब असतील, महाविकास आघाडीमधले बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले असतील, या सगळ्या नेत्यांनी सामूहिकपणे जी आघाडी उभी केली होती त्या आघाडीचा परिणाम किंवा भारतीय जनता पार्टीला हे सशक्त पर्याय देतील. आणि त्या पर्यायाचं खरं म्हणजे एक रूप हे बजरंग सोनवणे आहे. म्हणजे बजरंग सोनवणे हा व्यक्तिगत विचार केला तर पंकजा मुंडेंचा काही असा हे नाहीये, म्हणजे फार मोठा स्पर्धक आहे वगैरे अशी काही परिस्थिती नव्हती. पण ते जे आघाडीकडून उभे होते ती आघाडीत स्पर्धक होती ना, हाही विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून लोकसभेच्या निकालावर आपण काही समीकरणं बांधावेत. लोकसभेच्या निकालानंतर आपण असं जातीचं हे सगळं वातावरण तयार करावं अशी काही स्थिती नव्हती. मला वाटतं की गेल्या 4 महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर 4-5 महिन्यामध्ये बीड जिल्ह्यातला जो जातीवाद झाला, ज्या कारणाने झाला होता, तो जातीवाद खरं म्हणजे संपत आला होता. परंतु विधानसभेनंतर त्याचं चित्र अधिक जातीचं घडत होतंय की काय, आणि अशी त्याची भीती आता वाटू लागली आहे. कारण या जिल्ह्यामध्ये, म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये अत्यंत छोट्या छोट्या जातीच्या लोकांना प्रतिनिधित्व केलेलं या जिल्ह्याचं, म्हणजे लिंगायत समाजाचा गंगाधरप्पा बुरांडे असतील, तेली समाजाच्या केशरबाई क्षीरसागर असतील, किंवा स्वतः गोपीनाथ मुंडे साहेब सुद्धा तशा अर्थाने समूहाच्या अर्थानं जर विचार केला तर ओबीसी समाजातलं एक प्रतिनिधित्व करत होते. आणि अशा या सगळ्या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचं आता वातावरण आहे ते भीतीदायक आहे. आणि राजकारणामध्ये विकासाच्या मुद्द्यावरून, म्हणजे मला असं वाटतं की निवडून येण्यासाठी विकास वगैरे काही गरज नाही आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी करा आणि निवडून या, असा संदेश या निवडणुकीतून गेला आहे. नाही, म्हणजे मला या ठिकाणी विचारायचं आहे, ठीक आहे निवडणुका होतात आणि ते निवडणुकीची गरज आहे आम्हाला. आमच्या पूर्वीचा लोकप्रतिनिधी काही कुचकामी ठरत असेल, काही कामाचं नसेल तर त्याला बदलच गरजेचं आहे. मात्र कोणीतरी विकास कामाची सगळी गोष्ट किंवा मग आमच्या ज्या नेत्याचे काही मुद्दे आहेत ते बाजूला ठेवून हा आमचा माणूस आहे म्हणून त्याला निवडून द्यायचं. मग विकासाचं काहीही असो. अलीकडच्या काळामध्ये आम्ही पाहिलं ते, मी ग्राउंड लेवलला सुद्धा गेलो होतो निवडणुकीच्या काळामध्ये लोकसभेला, की लोक अशी म्हणायची स्पष्ट, आम्हाला त्या जातीचा माणूस निवडून द्यायचा नाही, आम्हाला ते विरोधक आहेत, आम्हाला ते विरोध केला, आमचा विकास करू नाही तर नाही करू, आम्हाला हा माणूस निवडून द्यायचा. पर्टिक्युलर आपल्याला ते कुठं नाव घ्यायचं नाही. मात्र दोन्ही बाजूची अशी लोक म्हणायची की आम्हाला त्यांना निवडून द्यायचं नाही, आम्हाला ह्यांना निवडून द्यायचं. मग कुठेतरी आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी विकासापासून कोसो दूर घेऊन जाणाऱ्या गोष्टी आहेत का?
खरं म्हणजे निवडणुकीचं राजकारण हे विकासाच्या मुद्द्यावरच व्हायला पाहिजे होतं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे देशाच्या संसदेमध्ये सर्वोच्च सभागृह आहे देशाचं, त्या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये देशाच्या विकासाच्या दृष्टीनं, ध्येयधोरणाच्या दृष्टीनं जी काही धोरणं ठरतात त्या धोरणाचे कायदे केले जातात. मग तो शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, कारखानदारीचा विषय असेल, बेरोजगारांचा विषय असेल, अर्थव्यवस्थेचा विषय असेल, समाजव्यवस्थेचा विषय असेल, आणि अशा संदर्भातली जी काही देश पातळीची धोरणं आहेत ती लोकसभेत ठरतात. आणि म्हणून त्याची जाण आणि भान असलेला लोकप्रतिनिधी सभागृहात गेला पाहिजे अशी अपेक्षा आपली असणं स्वाभाविक आहे. खरं म्हणजे या विषयावर चर्चा होऊन अशा पद्धतीची चांगली भूमिका कोण मांडू शकतो अशा लोकांना आपण निवडून देणं अपेक्षित होतं. दुर्दैवानं लोकसभेच्या आणि विधानसभेच्या या दोन्ही निवडणुकीमध्ये आम्ही मुद्द्याची भाषा केली नाही, तर आम्ही गुद्द्याची भाषा केली. म्हणजे ज्याची दहशत जास्त आहे, ज्याची गुंडगिरी जास्त आहे, ज्याचं इतर काही गोष्टीत सगळं प्रभाव आहे, अशाच लोकांना मतं द्यायची, अशा पद्धतीचं वातावरण लोकसभेनंतर बीड जिल्ह्यात निर्माण झालं. आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलं असेल की विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा आमची अपेक्षा अशी होती की लोकांनी विकासाच्या भूमिका घेणाऱ्या लोकप्रतिनिधीला निवडून दिलं पाहिजे अशी आमची भूमिका होती. काही प्रमाणात खरं म्हणजे लोक शेवटी जो निर्णय करतात तो चांगल्या दृष्टीने करतात. बीड जिल्ह्यात तसं जर पाहिलं तर बीड जिल्ह्यात जातीला काही थारा राहिला नाही विधानसभेच्या निवडणुकीत. आपण ते बघितलं की विधानसभेच्या निवडणुकीत मात्र जातीवादाला फार काही थारा राहिला नाही. कारण लोकसभेच्या निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये एका विशिष्ट बहुल भागामध्ये जी मताची टक्केवारी होती ती विधानसभेत घसरली. आणि विशेषतः परळीचं उदाहरण आपल्यासाठी मोठं हे रंजक आहे की परळीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 74,000 मताची लीड भारतीय जनता पक्षाला होती आणि विधानसभेत मात्र त्याच्याही डबल म्हणजे 1,40,000च्या आसपास मतं घेऊन धनंजय मुंडे तिथे विजयी झालेले आहेत. याचा अर्थ असा की परळी विधानसभा मतदारसंघातल्या कदाचित मराठा आणि मुस्लिम समाजाने आणि किंबहुना दलित समाजाने सुद्धा असा विचार केला असेल की लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीचं झालंय टोकाचं, त्या पद्धतीच्या टोकाचा जातीवाद काही चांगला नाहीये. आपल्या समस्येला आणि आपल्या प्रश्नाला कोण धावून येतो, इथं स्थानिक पातळीवर कोण उभा राहतो याला महत्त्व दिलं पाहिजे. आणि खरं म्हणजे महाविकास आघाडीने विधानसभेच्या निवडणुकीत फार मोठी चूक केली उमेदवारी देताना आणि त्या चुकीचा परिणाम त्यांनी भोगला. म्हणजे एकीकडे शरदचंद्रजी पवार साहेबांना आम्ही माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मी स्वतः आणि आमचे काही सहकारी मित्र एका मोठ्या प्रतिथयश अशा वैद्यकीय अधिकारी म्हणजे मी नाव सुद्धा सांगू शकतो की डॉक्टर अशोक थोरात यांच्यासाठी आम्ही उमेदवारी मागत होतो माजलगाव मतदारसंघात. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही तिथे ते बाहेरचे पडतात. मग मला सांगा की शरद पवार जर डॉक्टर थोरातांना उमेदवारी देताना किंवा रमेश आडसकरांना उमेदवारी देताना माजलगावमध्ये ते बाहेरचे आहेत म्हणून उमेदवारी नाकारतात आणि दुसरीकडे मात्र परळीमध्ये राजेसाहेब देशमुखांना उमेदवारी देताना हा क्रायटेरिया लावला जात नाही. मग हे कुठलं धोरण आहे? जो न्याय माजलगाव विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवारांनी लावायला पाहिजे होता तोच न्याय त्यांनी परळीसाठी सुद्धा लावायला पाहिजे होता ना. मात्र दुर्दैवानं हे कशासाठी झालं माहिती नाही, परंतु शरदचंद्रजी पवारांना मानणारा हा बीड जिल्हा होता. 1980 पासून सातत्यानं शरदचंद्रजी पवार यांच्या पाठीशी उभं राहणारी माणसं या भागात निवडून येत होती. मात्र यावेळेस बीड जिल्ह्यांनी ठरवून पवारांना सुद्धा हा संदेश दिलेला आहे की तुम्ही जर आम्हाला गृहीत धरत असाल तर आम्ही तुमच्या बरोबर नाही येत. आणि म्हणून फक्त बीड वगळता म्हणजे बीड सुद्धा कानाकानून गेलं, बीड वगळता बीड जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी पवारांना नाकारलं आहे. महाविकास आघाडीला नाकारलंय, काँग्रेसला नाकारलंय, शिवसेनेला नाकारलंय असं मी म्हणणार नाही. म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असेल किंवा बाळासाहेब थोरात नाना पटोले यांची काँग्रेस असेल, राहुल गांधींची काँग्रेस असेल, त्यांना बीड जिल्ह्याने नाकारलं नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांनी तिकीट देताना या दोन पक्षांना गृहीत धरलं. बदामराव पंडितांना जरी उमेदवारी गेवराईमध्ये दिली असली शिवसेनेच्या वतीनं तरी बदामराव पंडितांना फक्त शिवसेनेच्याच लोकांनी काम केलं. त्यांची पवारांची पार्टी गेवराईतही नाही तशी. परंतु जिथे समजा एखादं तिकीट त्यांनी काँग्रेस पक्षाला द्यायला पाहिजे होतं आणि सामूहिक पद्धतीनं महाविकास आघाडीची निवडणूक लढायला पाहिजे होती ती निवडणूक बीड जिल्ह्यात लढली गेली नाही आणि म्हणून पवारांना आणि महाविकास आघाडीला इथं अपयश आलं. मला असं वाटतं की अजून सुद्धा ज्याला असं वाटतं की बीड जिल्ह्याच्या राजकारणात काही चांगले बदल झाले पाहिजेत त्यांनी धर्मनिरपेक्ष तत्वावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आजही हा निर्णय घेतला पाहिजे. अजून 5 वर्ष जर आम्ही सातत्याने काम करत राहिलो तर बीड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीला मानणाऱ्या लोकांचा एक वर्ग आहे, मतदारांचा एक वर्ग आहे आणि तो चांगलं काम करू शकेल. दुर्दैवाने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मुद्द्यावर इलेक्शन झालं नाही. म्हणजे कोणत्याही निवडणूक उमेदवारांनी आपला अजेंडा मांडला नाही.
की मी विधानसभेत जाऊन हे करेल, सरकार आलं तर हे करेल, मंत्री झालो तर हे करेल, असं कोणताही उमेदवार म्हणत नाहीये. जी काही ठराविक कामं करता येतात त्या कामाच्या पलीकडे असं मोठं काही काम करता येईल बीड जिल्ह्यामध्ये, ऊसतोड कामगारांचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी काही करता येऊ शकेल का? ज्या हाताला काम नाही त्या हाताला काम देण्यासाठी बेरोजगारीच्या मुद्द्यावर एखादं मोठं प्रोजेक्ट किंवा एखादा मोठा कारखाना या भागात आणता येईल का? पंचतारांकित औद्योगिक वसाहत उभी करून 10-5 हजार लोकांच्या उद्योगाची इथंच व्यवस्था करता येईल का, जे बाहेर जिल्ह्यात जाऊन काम करतात? अशा संदर्भानं जी चर्चा विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला अपेक्षित होती ती सामूहिकपणे चर्चा कुठे झाली नाही. अनेक जिल्ह्यामध्ये सगळ्या पक्षाच्या उमेदवाराला बोलून त्यांचं धोरण विचारलं गेलं, त्यांची पॉलिसी विचारली गेली. मात्र बीड जिल्ह्यात तशी काही सोय ठेवली नव्हती. कारण बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या छोट्या जातीचा, म्हणजे ओबीसी मध्ये मायक्रो ओबीसी अशा पद्धतीचा जातीवाद करण्यात आला आणि जातीवरच मतं द्यायची अशा पद्धतीची भूमिका घेण्यात आली. आणि म्हणून जिथे ओबीसीचे 2 उमेदवार बीड जिल्ह्यामध्ये निवडून आले, मला वाटतं त्यांनी सुद्धा फार मायक्रो प्लॅनिंग केलं आणि म्हणून त्यांना हा विजय प्राप्त करता आला. मला वाटतं की हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि जातीवर आधारित ज्या निवडणुका आहेत त्याच्या संदर्भानं आम्ही आमचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. नाही आता मी बोलताना सुरुवातीला असं म्हटलो की निवडणुकाच आमच्या जातीवर आता व्हायला लागल्यात, की विकासाचं काहीही धोरण आखलं जात नाही. आणि याच्याही पेक्षा विदारक म्हणजे आमच्या विकासाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर आम्ही फार पारतंत्र्यामध्ये आहोत. बीड जिल्ह्यातला एक असे अनेक गावं आहेत बीड जिल्ह्यातली, बीड तालुक्यातली, मतदारसंघामधली, की ज्या वेळेला आजपर्यंत वीज मिळत नाही. काही अशी गावं आहेत त्यांना मोबाईल वापरता येत नाही, त्यांना गावाच्या बाहेर यावं लागतं किमान 5-10 किलोमीटर नंतर फोन, म्हणजे गावात फोनच नाही, संपर्कच नाही, अशी आमची गावं आहेत. काही गावांना वाटा नाही आहेत, रस्त्याला पाऊलवाट सुद्धा नाही. गाड्या खालीच लावायच्या, कोणाच्या एखादा नातेवाईक आला अंत्यविधी जर असेल तर गाड्या खाली लावायच्या आणि डोंगरावर पायी जायचं, अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे. या सगळ्या गोष्टीवर कोणी विचार करणार आहे का? कुठला लोकप्रतिनिधी विचार करणार आहे का? लोकप्रतिनिधींना सुद्धा बरंच वाटतंय का किंवा मस्त झालंय, आपल्याला काही विकासच करायची गरज नाही, निवडून यायचं फक्त, लोक आपल्याला निवडून देतात, कोणी विचारत नाही विकास केला का, तुम्ही काम केली का, आम्ही विधानसभेबद्दल बीडच्या बोललं तरी काय वावगं ठरवून आहे. नाही, खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या विधानसभेचा निकाल हा धक्कादायक निकाल आहे. म्हणजे अनेक उमेदवारांना सुद्धा वाटत नव्हतं की आपण निवडून येऊ. जे काही उमेदवार आहेत त्यांना वाटायचं की 10,000 5,000 आणि माझा विजय होईल. अशा उमेदवारांचा सुद्धा 70 80 हजार मतांनी विजय झाला. म्हणजे हे अजून कळायला मार्ग नाही की हा विजय कशात झाला, कशामुळे झाला, नेमकं काय घडलंय आणि असं काय लोकप्रिय काम केलं होतं भारतीय जनता पार्टीने, त्यांच्या सरकारने, की लोकांनी अभूतपूर्व त्यांना यश दिलंय. हे सगळं संशयास्पद आहे. आता नक्की याच्यावर असं धोरणात्मक बोलता येणार नाही किंवा नक्की हेच झालंय, परंतु सगळ्या माणसांच्या मनामध्ये संशय आहे. विशेषतः मशीनबद्दल, म्हणजे बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्यावी अशी मागणी आता जोरानं पुढे आलेली आहे. सरकार मात्र त्याला खोडतंय की नाही हेच बरोबर आहे. मला असं वाटतं की देशामध्ये सगळ्या गोष्टीची पुनर्रचना करण्याची वेळ आली की काय, अशी स्थिती या निवडणुकीनंतर निर्माण झालेली आहे. कारण एकीकडे जातीवादाचं हे सगळं शोम वाढत असताना, प्रक्षोभ वातावरण होत असताना, दुसरीकडे मात्र जसं तुम्ही म्हटलं तसं की गावाला रस्ते नाहीत. अहो, रस्त्यापेक्षा भयानक गोष्ट म्हणजे बीड जिल्ह्यातल्या 50% गावामध्ये स्मशानभूमी नाही आहे. त्या जिथं स्मशानभूमीची जागा आहे तिथं लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. जिथं थोडीशी चांगली स्मशानभूमी आहे तिथं जायला रस्ता नाही आहे. म्हणजे माणसं मेल्यावर सुद्धा त्यांना शेवटचा प्रवास सुखकर होण्यासाठी सुद्धा सुविधा ज्या जिल्ह्यामध्ये नाही आहे, त्या जिल्ह्याचा फार विकास झाला आहे, तो जिल्हा फार प्रगत आहे असं म्हणण्याला काय अर्थ आहे? साधारण 5-6 लोक ज्या जिल्ह्यातले ऊस तोडायला जातात दरवर्षी, त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची कायमस्वरूपी व्यवस्था करावी म्हणून आम्ही गेली अनेक वर्ष आंदोलन करत आहोत. मी स्वतः ऊसतोड कामगार मजुरांच्या संघटनेचा प्रतिनिधी म्हणून त्या करारामध्ये असतो दरवर्षी साखर संघ आणि शासनाच्या. आम्ही अनेक वेळा सांगतोय की हे असं नाही, असं करा. मग दरवर्षी काहीतरी थातुरमातुर व्यवस्था केली जाते. ऊस तोडणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी जे वसतिगृह निर्माण करण्यात आले, धनंजय मुंडे साहेब समाज कल्याण मंत्री असताना त्यांनी संतश्रेष्ठ भगवान बाबांच्या नावाने साधारण 22 वसतिगृह सुरू केलेले आहेत. त्या वसतिगृहांच्या जागा काही ठिकाणी भेटल्यात, काही ठिकाणी भेटल्या नाहीत. काही ठिकाणी जिथं वसतिगृह उभे केले तिथून शाळा दूर आहे. ग्रामीण भागातल्या मुलांची संख्या जिथं वसतिगृहात ठेवायची, तर मग आईवडिलांचं हे सगळे प्रश्न आहेत. आणि त्यासाठी एक सामूहिकपणे काही प्रयत्न करता येऊन जिथे शाळा आणि वसतिगृह अशी सोय करता येईल
येईल का, असा विचार आम्ही करत होतो. मात्र त्या संदर्भात सुद्धा शासन काही फारसं गांभीर्याला नाही असं दिसतंय. आणि म्हणून हा तर आपला मोठा प्रश्नच आहे. पण त्याच्याबरोबर आता दुसरा मोठा प्रश्न, गंभीर प्रश्न असा आहे की बीड जिल्ह्यामधली जी हाताला काम नसलेली आणि डोक्यात विचार नसलेली जी तरुण पोरं आहेत, ती तरुण पोरं नको त्या मार्गाने जाऊ लागलेले आहेत. आणि उच्च शिक्षित पोरं, विशेषतः गुन्हेगारीमध्ये काही काळापूर्वी अशिक्षित पोरं असायची, आता गुन्हेगारीच्या क्षेत्रात सगळी बीटेक, एमटेक, इंजिनिअरिंग, डॉक्टर असा व्यवसाय करणारी अनेक तरुण पोरं या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये येऊ लागलेले आहेत. काही मुलांना रोजगार नाही, मग ती कुठेतरी पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, सुरतमध्ये जातात, 10-15 हजार रुपयात नोकरी करतात. मग कसं काय, हे सगळं अस्थिर आणि अस्वस्थ करणार आहे. आणि मग ह्या तरुण पोरांच्या मनात येतं की याच्यासाठीच आपण हे सगळं करतोय, कशासाठी करतोय हे सगळं. मला वाटतं त्यांच्या मनामध्ये येणारं नैराश्य, याला ही सगळी राजकीय व्यवस्था कारणीभूत आहे, याला सरकार कारणीभूत आहे. आणि म्हणून हा जो उद्रेक होतोय वारंवार जो, मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये खरंच कायदा सुव्यवस्था असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, त्या संदर्भात सगळ्या पुढाऱ्यांनी आता लक्षात घेतलं पाहिजे की याच्यात काहीतरी बदल केला पाहिजे. कारण आता किमान आम्ही बीड जिल्ह्यामध्ये जी व्यवस्था विधानसभेत आणि लोकसभेत बघितली, आणि जे पैशाचा प्रचंड महापूर आलेला आहे ह्या दोन निवडणुकीत, तो जर स्थिर झाला नाही तर मग प्रस्थापित लोकच राजकारणात राहतील ना. सामान्य लोक राजकारणात येऊ शकणार नाहीत. काय त्या पोरांना काय भविष्य असणार आहे. म्हणजे तुम्ही किती विकासाची कामं केली काय ना, आंदोलन केली काय, तुमच्याजवळ पैसे नसतील तर तुम्ही निवडणुकीचं राजकारण कसं करणार, हा मोठा प्रश्न आहे ना. आणि म्हणून काल आम्ही काही प्रमुख पक्षांचे नेते एका कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटलो, तेव्हा त्यांचा सगळ्यांचा सूर असा होता की निवडणुकीचं राजकारण करायचं असेल तर आता फक्त पैसे कमवा, विकासाचं धोरण, विकासाची योजना काही आणू नका या जिल्ह्यामध्ये. तुम्ही वाटेल त्या पद्धतीने पैसे कमवा आणि निवडणुकीला पैसे घेऊन या, आम्हाला पैसे द्या. मला वाटतं की ही बिघडलेली सगळी व्यवस्था जी आहे, त्या व्यवस्थेमध्ये सगळ्यात मोठा पार्टिसिपेट झालेला घटक जर कोणी असेल तो मतदार आहे. हे मतदारांनी सवय लावली नेत्यांना की तुम्ही आम्हाला पैसे द्या, आम्ही तुम्हाला मतं देतो, मग तुम्ही जा आणि तिकडे बघा काय करायचं करा. म्हणजे प्रस्थापित नेत्यांचं मनोबल वाढवण्याचं सगळ्यात मोठं पाप जर कोण करत असेल तर ते मतदार करतायत. मतदारांना विकासाचं काही वाटत नाही. कोण मतदार आहे, तू विकासाची योजना आण, आम्ही तुझ्यावर पैसे घेणार नाही असं म्हणणारा मतदार सुद्धा आपल्याकडे नाहीये. म्हणजे ही सुद्धा शोकांतिका आहे ना. म्हणजे महाराष्ट्रातली एकूण परिस्थिती, मुंबईची परिस्थिती बघताय तुम्ही. म्हणजे रामदास फुटाणेंचं ते वाक्य फार फेमस आहे की मराठी माणूस फेकला गेला, महाराष्ट्राला अवका आली, आणि बघता बघता मुंबईची बंबई झाली. 25 वर्षांनी मुंबईमध्ये मराठी माणूस नसेल, गिर गावाच्या शिलालेखावर फक्त पुढील मजकूर असेल की बंबई का अंतिम मराठा बटाटवडा खाते खाते अल्लाह को प्यारा हो गया. आता ही जर स्थिती मुंबईची असेल तर ही मुंबईची असं समजू नका, ही संबंध महाराष्ट्राची परिस्थिती आहे. आणि म्हणून तुम्ही गंभीरपणे विचार केला पाहिजे की आम्ही कशासाठी हे करतोय. खरं म्हणजे 106 हुतात्मे महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर जे झाले या निर्मिती करण्यासाठी, त्यांना काय वाटत असेल, याच्यासाठी महाराष्ट्राने वेगळा केला होता का आम्ही. आणि मग कशासाठी महाराष्ट्र नेमका, यशवंतराव चव्हाणांना वाईट वाटत असेल खरं म्हणजे की तो जो कलश घेऊन आले ते महाराष्ट्राच्या नवनिर्मितीचा, कशासाठी येऊन. अहो मला सांगा की 1500 रुपयामध्ये पहिली विधानसभा लढलेले यशवंतराव, तो सुद्धा त्यांच्या दृष्टीने मोठा खर्च होता. आणि 1000 मतांनी फक्त निवडून आले ते यशवंतराव एवढं करून सुद्धा. म्हणजे अटीतटीच्या निवडणुका व्हायच्या, संघर्षाच्या निवडणुका व्हायच्या, विरोधकांना सन्मान दिला जायचा, विरोधकांच्या मताचा सन्मान केला जायचा. विरोधी पक्षाचा नेता जर बोलत असेल तर त्याचं ऐकून घेण्याची क्षमता सत्ताधारी पक्षामध्ये असायची. मला वाटतं की आता कुणाला बोलू द्यायला तयार नाही. आरेला कार्य ही उत्तर देण्याची जी परंपरा सुरू झाली राजकारणात, ती अत्यंत घाणेरडी पद्धत सुरू झाली. आणि मला वाटतं ही आरेला कार्य म्हणण्याची परंपरा राजकारणात थांबली नाही तर मला वाटतं बीडच काय, पण महाराष्ट्राचं जे बिहार म्हणतो, कालपासून आम्ही पोस्ट वाचायलो, महाराष्ट्राचा बिहार झाला. बिहार काय वाईट आहे मला हे कळलं नाही. अरे ती बुद्धाची भूमी आहे ना, कशाला तिला बदनाम करताय बिहारमध्ये. तुम्हाला हे माहिती आहे का, सगळ्यात जास्त IAS आणि IPS बिहारमध्ये आहेत. आमच्या महाराष्ट्र येतात ते. म्हणजे आणि महाराष्ट्रातल्या अर्ध्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी SP बिहारचे येतं. आणि कसलं बिहार झालंय, उलट बिहार झालं पाहिजे महाराष्ट्र असं माझं मत आहे. आणि ते या अर्थाने झालं पाहिजे, ते बुद्धाच्या अर्थाने झालं पाहिजे, ते गुणवत्तेच्या आधाराने झालं पाहिजे. ही गुंडगिरी करण्याच्या अर्थानं बिहारी म्हणजे बिहारमध्ये काही बाहुबली नेते आहेत म्हणून बिहार बदनाम आहे. मग तुम्हाला बाहुबली नेते तयार करायचे का महाराष्ट्रात. आणि बाहुबली नेते टिकवण्याची परंपरा महाराष्ट्राची नाहीये. दुर्दैवानं कायदा हा सगळ्याला सारखा असला पाहिजे. आणि म्हणून
खरं म्हणजे कायदा सुव्यवस्था राबवताना सुद्धा काल मी वाचलं या ठिकाणी पाहिलं बी की या जिल्ह्यातलं नेतृत्व करणारे जे प्रमुख लोक आहेत, खरं म्हणजे कुठला तरी खून करा, कुठला तरी मारून टाका असं कोणत्याही पक्षाचा नेता सांगत नसतो, कोणत्याही समाजाचा नेता सांगत नसतो, कोणत्याही जातीचा माणूस मारून टाका असं कुणी सांगत नसतं. ज्या दुर्दैवी घटना घडत आहेत त्या दुर्दैवी घटनेच्या पाठीमागे जाऊन शोधलं पाहिजे की याचं काय कारण आहे. आणि मग आर्थिक वादातून घडलेल्या घटनेत सुद्धा तुम्ही कुठल्या तरी जातीच्या माणसांना आणायचं, कुठल्या तरी जातीच्या नेत्यांना आणायचं आणि त्यांच्या भोवती मोह उठवायचं, मला वाटतं हे बीड जिल्ह्याच्या दृष्टीने फार काही चांगलं नाहीये. कारण ज्या लोकांच्या डोक्याला काम नाही, हाताला काम नाही, त्या लोकांना हे सगळे वातावरण तंग ठेवायचंय आणि स्वतःची व्यक्तिगत काही मनोकामना असेल, स्वप्न असतील ती पूर्ण करायची. आणि म्हणून हे कुठंतरी थांबवलं पाहिजे. यासाठी सगळ्या प्रसारमाध्यमांनी, मीडियानी पुढाकार घेतला पाहिजे आणि चुकीच्या गोष्टी वारंवार दाखवल्या नाही पाहिजे. जे चुकीचं आहे कुणी करत असेल तर ते लोकांपर्यंत आणलं हे चुकीचं चाललंय. मला वाटतं की चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याची भूमिका जोपर्यंत या जिल्ह्यामध्ये घेतली जाणार नाही तोपर्यंत हा जातीवाद आणि हे सगळं चालत राहील. नाही, नेत्यांना तुम्ही आत्ताच बोलत असताना उल्लेख केला की कुणीही नेता एखाद्याची हत्या करायला सांगणार नाही. मात्र ज्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून या सगळ्या गोष्टी होतात, त्यांचे काही फोटोग्राफ असतील, काही त्यांच्यासोबतचे बैठका असतील किंवा मग काही चर्चा असतील, कुणी कोणाला शुभेच्छा दिलेल्या असतील, त्या काळामध्ये योगायोग असं ठरवू शकतो की समजा त्या नेत्याचा हा फोटो आहे, त्याचं नाव आरोपी यादीमध्ये आहे आणि त्या नेत्याचा तिथं फोटो असल्यामुळे त्यालाही नेत्यांचं काहीतरी थोडंफार झळ लागणारच आहे त्या सगळ्या गोष्टीची. मात्र नेतृत्वाकडून सुद्धा ह्या गोष्टी आपण आपस करणं गरजेचं आहे की त्यांनी सुद्धा जे त्या जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना काही गोष्टी सांभाळणं गरजेचं आहे, कार्यकर्त्यांना काही आवर घालणं गरजेचं आहे किंवा मग कार्यकर्त्यांना काही सूचना देणं गरजेचं आहे. तुमच्यामुळे मला काही अनेक त्रास होतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा करणं गरजेचं आहे. नेत्यांनी हे करायला नको आहे का? मग शांतता अशी राहणार नाही असं वाटत नाही का? बीड जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी स्वतः जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे. जयदत्त क्षीरसागर साहेबांनी जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. स्वतः विमलताई मुंदडा या जिल्ह्याच्या पालकमंत्री राहिल्यात. स्वतः पंकजाताई मुंडे या जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. आता धनंजय मुंडे साहेब गेल्या वेळेस पालकमंत्री होते. मला वाटतं की या सगळ्या पालकमंत्र्यांच्या कार्यकाळामध्ये या जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची प्रमुख जबाबदारी याच लोकांची असते. यांनी वारंवार प्रशासनाशी बोललं पाहिजे, प्रशासनाला विचारलं पाहिजे, काही चुकीचं घडत असेल तर सूचना दिल्या पाहिजेत. आणि मला वाटतं हीच परंपरा आतापर्यंत जोपासत आलेलो आपण आहोत. आता अलीकडे काय झालंय की काही व्यवसाय हे अर्थव्यवस्थेशी निगडीत काही गोष्टी आहेत. जसं बीड जिल्ह्यामध्ये आता पवनचक्कीचा विषय झाला. साधारण 10,000 कोटी रुपयाचा हा व्यवसाय आहे आणि या व्यवसायामध्ये भारतातल्या फार मोठ्या मोठ्या माणसांचे शेअर्स असलेल्या कंपन्या आहेत. आणि मग या कंपन्यांना काय झालं की या कंपन्यांनी आपला तिथे त्या गावामध्ये ती पवनचक्की उभी करण्यासाठी जी प्रोसेस आहे ती प्रोसेस काही लोकांना सुरुवातीला समजून सांगितली. शेतकऱ्यांची शेती ताब्यात घेण्यापासून ती पवनचक्की उभी करण्यापर्यंत ती प्रक्रिया आहे. मग त्या प्रक्रियेमध्ये दलाली नावाचा एक घटक आहे. म्हणजे अगदी शेतकऱ्यांची जमीन खरेदी करून देण्यासाठी, तिथे पवनचक्कीला राखण ठेवण्यासाठी, त्या पवनचक्कीला रस्ता करण्यासाठी, म्हणजे सगळ्या टप्प्यावर बऱ्यापैकी आणि चांगले जास्त मेहनत न घेता पैसे मिळतात अशी सगळ्यांची मानसिकता झालेली आहे. आणि कष्ट न करता पैसे जिथं मिळतात तिथे अशा वृत्तीचे लोक सगळे एकत्र येतात. म्हणजे हा रोग खरं म्हणजे बीड जिल्ह्याला 10-15 वर्षापूर्वी लागलेला आहे हा रोग. परंतु हा रोग एका विशिष्ट भागामध्ये होता तो सुरुवातीला. कारण नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आष्टी, पाटोदा या भागात पवनचक्क्याचं सुरुवातीला सत्र सुरू झालं तेव्हा त्याचा इतका स्तोम झाला नव्हता. पण पुढे अलीकडे काय झालं की ज्या भागामध्ये चांगल्या पद्धतीची हवा वाहते त्या भागात पवनचक्क्या उभा राहू शकतात असा एक सर्वे देश पातळीवर झाला. आणि त्याच्यामध्ये हे सगळे गावं अगदी परळीच्या बाउंड्रीपर्यंत हा सगळ्या जिल्ह्याचा पट्टा आला. आणि मग त्या पट्ट्यामध्ये विशेषतः जमिनी हलक्या स्वरूपाच्या आहेत, तिकडे पाण्याची सिंचनाची सोय नाही आणि मग या जमिनीत तसं काही उगवत नाही. मग ही जमीन आपण 30 वर्षाला भाडे पट्ट्यावर द्यायला काय हरकत आहे अशा पद्धतीचा विचार शेतकऱ्यांच्या मनामध्ये आला आणि 30 वर्षाचा साधारण करार त्या 1-2 एकर जमिनीचा केला जातो. त्यासाठी 30-35 लाख रुपये त्या शेतकऱ्याला दिले जातात आणि त्या बदल्यात डायरेक्ट ती जमीन खरेदी खत होतं त्याचं. आता काय झालं की हे सगळं लक्षात आल्यानंतर गावातल्या काही प्रमुख
जी पोरं आहेत त्या पोरांना असं वाटलं की डायरेक्ट शेतकऱ्याला एवढे पैसे भेटण्यापेक्षा या कंपनीचं काम करणाऱ्या माणसाला ते भेटतात आणि त्यांना सांगतात की या गावात तुम्हाला मी कमी पैशात जमीन खरेदी करून देतो. आणि मग अधिकारी आणि तो कार्यकर्ता जो कुणी आहे त्यांच्यात एक मिलीभगत बनते आणि मग शेतकऱ्याला 20 लाख 22 लाख द्यायचे आणि वरी साधारण एका पवनचक्कीच्या जमिनीच्या खरेदी मागं जर तुम्हाला 15 लाख रुपये राहणार असतील तर मग त्याच्यातून ही भाईगिरी जन्माला आली. आणि या भाईगिरीमधून काय झालं की मग कोण कुठल्या भागातला दादा आहे या विषयातला त्याची चर्चा सुरू झाली. आणि गेली 2 वर्ष झालं यांनी इतका स्तोम माजवलेला, हैदोस माजलेला जिल्ह्यामध्ये. खरं म्हणजे ही चर्चा बाहेर येत नव्हती, कारण मीडियामध्ये वगैरे याची काही चर्चा होत नव्हती की असं काही बाहेर चाललेलं आहे म्हणून. परंतु मधील्या काळात काय झालं, वर्ष 1.5 वर्षाच्या काळामध्ये याच्यात 2-3 दादा लोक बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं माझ्या भागात तुम्ही यायचं नाही, तिकडची पवनचक्की मीच उभी करणार, तिकडे शेतकरी जमीन मीच खरेदी करणार. आणि खरं म्हणजे याच्यातून छोट्या छोट्या कार्यकर्त्याला असं वाटायला लागलं की तोच कसं काय दादा, आपण दादा होऊ शकत नाहीत का. आणि मग जसं मुळशी पॅटर्न चित्रपट आहे ना, त्या मुळशी पॅटर्न चित्रपटाची ही कॉपी आहे खरं म्हणजे. ती मुळशी पॅटर्न आहे, हे ती पवनचक्की पॅटर्न आहे. म्हणजे याच्यावर स्वतंत्र एक चित्रपट निघू शकतो अशा पद्धतीची सगळी वर्तन त्याच्यामध्ये आहेत. आणि मग ते दादागिरी भाईगिरी करण्यामध्ये आणि विशेषतः काही प्रकरणामध्ये तर असे आरोपी येतं की 20 वर्ष 21 वर्ष 25 वर्ष आरोपींचं वय आहे. आता या पोरांना काय कळतं त्या सगळ्या व्यवस्थेतलं, मग त्यांना एकच कळतं की भाईगिरी केली की पैसे मिळतात, पैसे मिळाले की भौतिक सुख मिळतात, भौतिक सुख रुबाब करायला भेटतो. आणि मला तर असं वाटतं की काही घटनेमध्ये आपल्याला नाव करायचंय, आपली दहशत झाली पाहिजे, आपण काहीतरी दादा आहोत असं लोकांना वाटलं पाहिजे. आणि म्हणून हे पोर आहेत ना पुढच्या दादाला गुरु मानतात, ते दादा अजून कुणाला तरी गुरु मानतात. आणि त्याचा जो गुरु असतो ना त्याची एक अडचण असते की कोणत्या तरी पक्षाच्या नेत्यासंग चांगले लागे बांधे असल्याशिवाय ती ही साखळी ठेवू शकत नाही. आणि म्हणून एका विशिष्ट पक्षामध्येच ही साखळी असं समजू नका, सगळ्या पक्षाच्या नेत्याकडे ह्याची साखळी आहे. आज जे एकमेकावर आरोप करतायत ना बीड जिल्ह्यातले पुढारी की ते फलाण्या माणसाचे लोक आहेत, ते बिस्ताऱ्या माणसाचे लोक आहेत, या लोकांचे सुद्धा त्या पवनचक्क्याच्या लोकांवाल्यांशी संबंध आहेत. माझं तर म्हणणं असं आहे की तुम्ही कशाला 2 वर्षाचं काढताय, तुम्ही 15 वर्षापासून पवनचक्क्याच्या विषयामध्ये जे जे लोक गुन्हेगार आहेत त्या सगळ्या लोकांना एकत्रित करा, तुम्हाला गुन्हेगारी समूह नष्ट करता येईल. आणि जोपर्यंत तुम्ही ही भूमिका घेणार नाही आणि म्हणून उगाच कुणाला तरी मंत्र्याला भेटलो, गृहमंत्र्याला भेटलो, फलाण्याला भेटलो, बिस्ताऱ्याला भेटलो, यूं करेंगे त्यों करेंगे असं काही करू नका. सरसगट सगळ्या क्षेत्रातल्या माफियांची यादी करा, सगळ्या क्षेत्रातले माफिया कोण आहेत हे एकदा जाहीर करून टाका की मग तुम्हाला कळेल की काय चाललंय. आणि म्हणून हा सगळा विषय हा अर्थव्यवस्थेशी निगडित विषय. आणि जोपर्यंत ह्या अर्थव्यवस्थेशी निगडित असलेले विषय आहेत, हे दादागिरी करण्याचे विषय आहेत, दादा होण्याचे विषय आहेत. आणि मला वाटतं की हे दादा भाई लोक जे आहेत, जोपर्यंत पोलीस 10-5 दादांना एकदम चांगली आठवण होईल अशा पद्धतीची शिक्षा होत नाही, म्हणजे याच्यात जायला नको बाबा, दहशत झाली पाहिजे. खरं म्हणजे प्रशासनाची आणि पोलिसांची गुंडावर दहशत असली पाहिजे. दुर्दैवानं कायद्याचा धाक गुंडांना राहिला नाही. आणि म्हणून गुंडाला वाटतं जाऊ द्या काय फरक पडतोय, पोलीस मॅनेज. आणि पोलीस अधिकारी सुद्धा हरामखोर काही पोलीस अधिकारी आहेत की ते पोलीस अधिकारी त्या गुंडांच्या सगळ्या प्रक्रियेत सहभागी आहेत, त्यांना हे सगळं माहित आहे काय चाललेलं आहे म्हणून. आणि ते सुद्धा लाखो रुपये देऊन, करोड रुपये देऊन बदल्या करून घेतात या जिल्ह्यामध्ये. का पैसे वसूल होतात म्हणूनच घेतात ना. तुम्ही मला सांगा, पीआय जर समजा तुम्हाला 25-25, 30-30 लाख रुपये पोलीस स्टेशनला यायला देत असेल तर कशाच्या भरोश्यावर देतो. याचा अर्थ असा आहे की पोलीस इथं पैसे देऊन नोकरीला जे येतात ते पैसे वसुलीसाठी येतात. आणि वसुलीला यायचं तर मग हे असे संबंध ठेवायचे. आणि मग हे सगळ्या नेत्यांशी संबंध असलेले लोक हे पोलीस कार्यकर्ते तो काही नेत्यांचे. आणि या परिस्थितीमध्ये काय होणार दुसरं. आणि म्हणून हे मात्र अत्यंत चिंताजनक आहे, आमच्या तरुण पोरांसाठी चिंताजनक आहे, आमच्या पुढच्या पिढीसाठी चिंताजनक आहे. आम्ही सगळ्यांनी विचारावर श्रद्धा असलेल्या काम करणाऱ्या लोकांनी हा विचार केला पाहिजे. विशेषतः आम्ही असा विचार करतोय, खरं म्हणजे काल क्लेशदायक वाटलं की जी घटना घडली आहे, मस्साजोगची घटना घडली, ही क्लेशदायक घटना आहे. त्याच्यात असलेले आरोपी तर इतके लहान आहेत की त्यांना हे सुद्धा कळणार नाही की आपण काय केलंय, आपलं आयुष्य किती खराब होणार आहे. ते जेलच्या मागे जेव्हा सडतील या प्रकरणातले आरोपी, तेव्हा त्यांना कळेल त्यांच्या आईवडिलांच्या काय वेदना असतील त्यांच्या सुद्धा. म्हणजे ज्याच्या घरात ही घटना घडली, ज्याच्या घरात घटना घडली त्याच्यासाठी तर सगळं विश्व संपलंय, त्याचं आयुष्य पूर्ण संपलेलं आहे, त्या कुटुंबाचं त्यांचं भविष्य संपलेलं आहे. पण जे आरोपी आहेत त्यांच्या सुद्धा कुटुंबांनी काही स्वप्न बघितले असतील या हरामखोर पोराकडून की हे काहीतरी चांगलं करतील, आपल्याला काहीतरी चांगले दिवस येतील. त्यांची सुद्धा स्वप्न त्यांनी संपवलीत. आणि म्हणून ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही लोकांचं काहीही मत असलं तरी या प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, माजी पालकमंत्री म्हणजे दोन्ही पंकजाताई असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, या दोघांना ज्या पद्धतीनं ओढलं जात आहे ते अत्यंत चुकीचं आहे.
कारण लक्षात ठेवा की पंकजाताईंच्याबद्दल तर माझे व्यक्तिगत प्रचंड टोकाचे मतभेद आहेत त्यांच्या संग वैचारिक, परंतु पंकजाताई मुंडे यांनी कधीही व्यक्तिगत कुठल्या जातीला, कुठल्या कार्यकर्त्याला किंवा कुठल्या नेत्याला त्रास होईल असं वर्तन केलेलं नाही आहे. लक्षात घ्या. त्यांचा पराभव झालेला असताना सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीनं हे सगळ्या गोष्टी त्या आहेत, त्यांच्या मनाचा तो मोठेपणा आहे खरं म्हणजे. आणि राहिला धनंजय मुंडेंचा विषय, तर धनंजय मुंडेंना सुद्धा मी व्यक्तिगत ओळखतो. मला व्यक्तिगत म्हणजे त्यांचा अगदी राजकारणाचा पहिला दिवस मला माहिती आहे. आत्ता आमच्यात सुद्धा अनेक वेळा मतभेद झाले अनेक गोष्टीवरून, परंतु धनंजय मुंडे सुद्धा अशा पद्धतीचं काही पाठिंबा देईन किंवा पाठीराखा होईल असं वर्तन धनंजय मुंडे करू शकत नाहीत. एक लक्षात ठेवा संग्रामजी, कोणताही नेता जिल्ह्याचा जेव्हा जिल्ह्याचं नेतृत्व करत असतो तेव्हा कुठल्या तरी एका विशिष्ट जातीचं समर्थन करत नसतो. त्याला माहीत आहे की एका जातीवर, एका समूहावर राजकारण करता येत नाही, समाजकारण करता येत नाही. आणि मला वाटतं की याची जाणीव धनंजय मुंडेंना प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. धनंजय मुंडे आजच्या पिढीतला महाराष्ट्राच्या राजकारणातला अत्यंत प्रगल्भ नेता आहे. त्याला तुम्ही जातीच्या नावाखाली जितकं टॉर्चर कराल तितकं या जिल्ह्याचं नुकसान होईल. मी एक पोस्ट वाचली की मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या अगोदर त्याच्या पक्षाच्या नेत्यांना जाऊन भेटा म्हणे आणि 1500 गाड्या घेऊन जा आणि धनंजय मुंडेंना पालकमंत्री करू नका अशी मागणी करा. मला सांगा की तुमची मागणी काय असायला पाहिजे? या प्रकरणातल्या आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे, कठोर शिक्षा झाली पाहिजे. जे कोणी हरामखोर याच्यात असतील त्या हरामखोरांना शोधून काढलं पाहिजे, याला त्यांना पाठिंबा देणाऱ्या सगळ्या लोकांना काढलं पाहिजे. परंतु विस्ताराच्या तोंडावर त्यांच्या पक्षाच्या नेत्याला जाऊन सांगणे की तुम्ही त्याला मंत्री करू नका, ही व्यक्तिगत द्वेषाची भावना असं वाटत नाही का तुम्हाला? म्हणजे तुम्ही व्यक्तिगत द्वेषाने फक्त ते पोरं म्हणजे पंकज आणि धनंजय फक्त वंजारी समाजाचे आहेत म्हणून त्यांना विरोध करणार का तुम्ही? आणि मग जर तुम्ही असं केलं तर मग उलट या जिल्ह्यामध्ये मराठा आणि ओबीसीचा जो वाद आहे ना तो अधिक विकोपाला जाईल. म्हणजे वंजारा समाजाच्या पोरांनी सुद्धा मराठा समाजातल्या चांगल्या पोरांना वाईट नाही बोललं पाहिजे. मराठा समाजात अनेक तरुण पोरं आहेत राजकारणातली, ज्यांनी 20-20, 30-30 वर्ष राजकारण घालवली. अशी चांगली पोरं या बीड जिल्ह्याच्या राजकारणात, त्यांची माती झाली या सगळ्या गोष्टीत. या सगळ्या आंदोलनामध्ये काय झालं माहितीये? गेल्या 18 महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये जे मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू आहे, या आंदोलनाने सर्वात जास्त जर नुकसान कोणाचं केलं असेल तर ते मराठा समाजातल्या दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांचं केलंय. दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांची वाट लागून गेली आहे. त्यांच्यावर कोणता पक्ष विश्वास ठेवायला तयार नाही, त्यांना कोणी जबाबदारी द्यायला तयार नाही. म्हणजे 5 वर्षापूर्वी वंजारा समाजाची परिस्थिती जी इतर पक्षात आहे ना, की तुम्ही एखाद्या पक्षात गेलात, मी काँग्रेसमध्ये साहेब, मी काँग्रेसमध्ये असेल आणि मी एखाद्या नेत्याला भेटलो त्याला सांगितलं मी काँग्रेसमध्ये, ते विचार नाव काय? दादासाहेब मुंडे. ते लगेच म्हणतो हा तुम्ही भाजपचे असाल. अरे म्हणजे आमचं आडनाव सुद्धा पक्षाने म्हणजे आमचा पक्ष ठरतो लगेच आडनावर, किंवा आमचा नेता लगेच ठरून जातो. म्हणजे ही जी मानसिकता 5 वर्षापूर्वी होती ना वंजारी समाजातल्या पोरांची, ती स्थिती आज मराठा समाजातल्या पोरांची आहे. आणि म्हणून मराठा समाजातली जी तरुण चांगली पोरं आहेत, होतकरू पोरं आहेत, राजकारण आणि समाजकारणात ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष दिलेत. मला आठवतंय की माझ्या विद्यार्थी दशेतले सगळे मित्र माझे आज वेगवेगळ्या पक्षात नेते आहेत. मग ते सगळे पोरं काय कुठल्या मानसिकतेमध्ये आहेत? फक्त ते बोलत नाहीत, त्यांना माहिती की वातावरण नाही बोलण्यासारखं. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की बीड जिल्ह्याचं काही भलं व्हावं वाटत असेल सगळ्यांना मिळून, तर त्यांनी कृपा करून जातीपातीच्या चौकटी आम्ही संपवल्या पाहिजेत. जातीपातीच्या पलीकडे जाऊन ह्या घटनेत बघितलं पाहिजे. अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा त्या घटनेकडे जातीपातीच्या पलीकडे जाऊन बघितलं पाहिजे. माणूस म्हणून आम्ही विचार केला पाहिजे की या घटनेतून काय घेतलं पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे. मला शेवटचा प्रश्न असं विचारायचा आहे. तुम्ही आता बोलत असताना सांगितलं की नेता असं करायला लावत नाही, कार्यकर्ते करत असतात किंवा मग त्यांच्या वैयक्तिक काही कामानुसार ते करत असतात, काही लाभ मिळवायचे असतो त्यांना, काही पैसे कमवायचे असतात म्हणून ते करत असतात. आणि त्यांचा आणि कुठल्या तरी नेत्याचा संबंध असतोच. म्हणजे मागच्या माध्यमांपासून आम्हाला 2-3 फोटो दाखवले जातात धनंजय मुंडे यांच्या सोबतचे त्या आरोपींचे फोटो, किंवा मग कुणाची इकडचे सोशल मीडियावर अशा कमेंट केल्या जात आहेत की हे त्यांचे संबंध आहेत, हे त्यांनीच करायला लावलेले असतील. कदाचित एखादा राजकीय पुढारी त्याला अडचणीत येईल तो अशा काही कृत्य करणारच नाही. मात्र त्यांच्याकडून काही आचारसंहितेचे काही भावना आहेत का, किंवा त्यांच्याकडून काही अपेक्षा आहेत का की त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना कुठेतरी लगाम घालणं गरजेचं आहे? तुम्ही असं करू नका बाबा, माझी किंमत कमी होते किंवा माझी बदनामी होत आहे, मी सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्यासोबत माझे संबंध जसे आहेत ते वेगळ्या पद्धतीने ते प्रेझेंट केले जातात लोकांपर्यंत आणि त्याच्यामुळे मला अडचण येते. तुम्ही आत्ताच बोलत असताना म्हटलात की त्यांच्या पक्षाकडे कोणीतरी गाड्या घेऊन जा आणि त्यांना पालकमंत्रीपद देऊ नका, अशी अशा प्रकारची मागणी करा. म्हणजे कुठेतरी संधी सापडली आहे ना त्यांच्या विरोधकांना, कुठेतरी धनंजय मुंडेंच्या विरोधकांना संधी सापडली आहे, कुठेतरी पंकजा मुंडेंच्या विरोधकांना या सगळ्या गोष्टीची संधी सापडली आहे.
एक माणूस गेलेला आहे, तुम्ही बोलत असताना असं म्हटलं की त्याचं कुटुंब सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे, त्याच्या आयुष्यातलं सगळं संपलेलं आहे. मात्र त्याला न्याय मिळण्याच्या व्यतिरिक्त कुणीतरी त्यांच्या आडून राजकारण करण्याचं, मग धनंजय मुंडे असतील किंवा मग पंकजा मुंडे असतील किंवा मग तिकडून एखादे काही स्थानिकचे नेते असतील, कुणी सुरेश धस असतील, कुणी इकडं पंडित असतील किंवा मग तिकडे खासदार बजरंग सोनवणे असतील, एकमेकांचे कार्यकर्ते असे एकमेकांना सपोर्ट करतायत. शहरातही बॅनर लागलेत, आम्ही पाहिलं. ज्या खंडणीच्या गुन्ह्यामधले आरोपी आहेत तालुका अध्यक्ष चाटे यांचं बॅनर लागलं, त्याच्यावरही ट्रोल केलं जातं पुन्हा धनंजय मुंडे यांना. या सगळ्या गोष्टी होऊ नयेत यासाठी कुठेतरी पालकमंत्र्यांनी किंवा मग ज्या त्या पक्षाच्या स्तराच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आवरलं पाहिजे असं वाटत नाही का? त्यांनी केलं पाहिजे असं वाटत नाही का? नाही, मुळात असं आहे की लोकसभेनंतर विधानसभेच्या मधल्या काळामध्ये बऱ्यापैकी लोकसभेची जी काही झाली होती स्थिती, ती स्थिती सुधारण्याला स्कोप होता, संधी होती. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला माहित असेल की समजा आपण नाव घेऊया त्यांचं, अमरशिव पंडित हा परिवार, या परिवाराने प्रामाणिकपणे पंकजाताईंचं काम केलं. खरं म्हणजे धनंजय मुंडे साहेबांनी आणि पंकजाताईंनी दोघांनीही पंडितांचं काम केलं, बरोबर आहे. प्रकाश सोळंकेच्या बाबतीत सुद्धा पंकजाताईंनीच्या आग्रहामुळेच खरं म्हणजे प्रकाश सोळंकेंनी निवडणूक लढली. वास्तविक प्रकाश सोळंके निवडणूक लढवण्याच्या मूडमध्ये नव्हतं असं वारंवार बाहेर आलं होतं. पण ताईंनी सांगितलं की नाही दादा, तुमची शेवटची निवडणूक आहे, मी तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने राहते, तुम्ही लढा. आणि ते लढले, ते त्यांच्या पाठीशी राहिल्या. उलट त्यांच्या शेवटच्या व्हिडिओने खरं म्हणजे प्रकाश सोळंके निवडून आले, म्हणजे हे काही नाकारता येणार नाही. सुरेश धसांनी सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं, भाजपचं आणि पंकजाताईंचं अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं त्यांनी, त्यांच्या नातेवाईकांनी. त्यांच्या या सगळ्या प्रक्रियेत काय घडलं, पण मराठा समाजाच्या नेतृत्वाने पंकजाताईंचं आणि भाजपचं काम केलं प्रामाणिकपणे, पण त्यांचं किती ऐकायचं हे समाजाने ठरवलेलं होतं. आणि समाजाने उलट त्यांना काय सांगितलं की तुमच्या निवडणुकीला बघू, तुम्ही आत्ता काही आम्हाला सांगू नका. आणि मग अशा अनेक ठिकाणी झाला, ते हातबल झाले. त्यांनी अक्षरशः जे शक्य ते सगळे प्रयत्न करायला पाहिजे ते केले, पण शेवटी काय असतं की त्यांचा नाईविलाज झाला, जे व्हायचं ते झालं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय झालं की त्यांच्या पराभवानंतर धनंजय आणि पंकजा दोघांनी असं ठरवलं की ज्यांनी ज्यांनी आपलं प्रामाणिक काम केलं त्यांचं प्रामाणिकपणे आपण काम करायचं. त्याचं उत्तम उदाहरण जर तुम्हाला बघायचं असेल तर ते बीडची विधानसभा म्हणजे योगेश क्षीरसागरचं उदाहरण देता येईल की योगेश क्षीरसागरांच्या तिकिटासाठी पंकजांनी सगळी प्रतिष्ठा पणाला लावली. वास्तविक त्यांच्या पक्षाचं तिकीट नव्हतं, ते अजित पवारांच्या पक्षाचं तिकीट योगेशला भेटलं पाहिजे आणि योगेश आमदार झाला पाहिजे, ही भूमिका पंकजांनी मांडली. आणि निवडणुकीत तुम्ही बघितलं असेल की योगेश क्षीरसागर पराभूत होण्याचं खरं कारण हेच आहे की ते पंकजाचे उमेदवार होते. वास्तविक ते तांत्रिकदृष्ट्या अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार होते. ते मराठा समाजाच्या गावात असं सुद्धा म्हणू शकले नाही जाऊन की मी अजित पवारांचा उमेदवार आहे, उद्या वेळ प्रसंगासाठी मी अजित पवारांना हातवरी करणार आहे, तुम्ही मला मतं द्या. कारण त्यांच्यावर एवढा पंकजांचा शिक्का बसला होता की बाहेर कुणाला जरी विचारलं योगेश कुणाचा उमेदवार आहे तर लोक म्हणायचे पंकजांचा उमेदवार आहे. लक्षात घ्या, म्हणजे बीजेपीचा उमेदवार आहे. म्हणजे ह्या सगळ्या वातावरणात या दोघा बहीण भावंडांनी त्यांना मदत करणाऱ्या सगळ्या लोकांना मदत केली. दुर्दैवाने निवडणुकीच्या निकालानंतर सुरेश धसांनी ज्या पद्धतीची घोषणा केली त्यांच्या विजयी सभेमध्ये, त्याच्यानंतर खरं म्हणजे हे वाद मोठ्यापण बाहेर आला. आणि त्याला ते कारण बी तसंच आहे की सुरेश धसांनी सुद्धा खरं म्हणजे प्रामाणिक काम केलेलं होतं पंकजाताईंचं. आणि त्याच्यामुळे खरं म्हणजे पंकजाताईंनी किंवा पंकजाताईंच्या ज्या लोकांनी, अगदी त्यांनी खासदारांचं नाव घेतलं, माजी खासदारांचं नाव घेतलं, त्यांनी सगळ्यांची नावं घेतली, त्यांच्या फोनचा उल्लेख केला. जर असं झालं असेल, धसांना पाडण्यासाठी पंकजाताईकडून प्रयत्न झाले असतील तर हे चुकीचं आहे. हे असं व्हायला नव्हतं पाहिजे. तुम्ही 3 मतदारसंघात जर प्रामाणिक काम करत असाल तर एका मतदारसंघात तुम्ही कशासाठी असं केलं, असा एक प्रश्न आहे. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतः तटस्थपणे मी स्वतः अत्यंत जवळून अनुभव घेतलाय विधानसभेला की धनंजय मुंडे मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये तटस्थपणे पंकजांच्या भूमिकेबरोबर राहून, कारण ते खरं म्हणजे नेताच होता त्यांच्या पक्षाचे, पण तरी सुद्धा महायुतीला एकत्रित ठेवायचं म्हणून त्यांनी तटस्थपणे या सगळ्यांना एकत्रित आणून काम करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांनी प्रकाश सोळंकेंसाठी सभा घेतली, त्यांनी पंडितांसाठी सभा घेतली. सुरेश धस आणि तिथे केवळ मैत्रीपूर्ण लढत होती आजबेंची आणि धसांची, म्हणून आपण जर आजबेंच्या प्रचाराच्या सभेला गेलो तर धसांना वाईट वाटू शकतं कारण धसांनी काम केलेलं आहे. आणि म्हणून त्या वादात नाही पडायचं म्हणून धनंजय मुंडेंनी आष्टीत सभा सुद्धा नाही घेतली. लक्षात ठेवा. मला वाटतं की हा सगळा प्रयत्न धनंजय मुंडेकडून जो होता तो हाच होता की बीड जिल्ह्याचं सगळ्या जाती धर्माचं प्रतिनिधित्व आपण करतोय.
आपल्याला भविष्यात नेतृत्व करायचं या जिल्ह्याचं. आणि म्हणून त्यांनी या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय जयदत्तांना क्षीरसागर साहेब असतील, त्यांना स्वतः बोलले, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्या अनेक गाठीभेटी घेतल्या आणि ते सुद्धा संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्याबरोबर राहतील अशी त्यांनी काळजी घेतली. म्हणजे ज्या पंडितांचं क्षीरसागरांचं बिलकुल पटत नव्हतं त्या अमरशिव पंडितांना क्षीरसागरांची भेट करून दिली, त्यांना एकमेकांना मदत करायला लावली. मला वाटतं की हा सगळा जातीवाद संपला पाहिजे आणि जिल्ह्याची घडी व्यवस्थित बसली पाहिजे असाच प्रयत्न त्यांचा होता. दुर्दैवाने विधानसभेच्या निवडणुका सुरळीत पार पडल्या होत्या. निकाल कसा आला काय आला याच्यावर वेगळी चर्चा होऊ शकते, मात्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर हे सगळं चित्र बदललं होतं. राज्यात त्यांच्या विचाराचं सरकार आलं होतं आणि आता सगळे मिळून या जिल्ह्यासाठी काही करतील अशी स्थिती निर्माण झालेली होती. सगळ्या जाती धर्मातल्या लोकांच्या मनातलं बऱ्यापैकी मतभेद बाजूला गेले होते. आता निवडणुकीनंतर तुम्ही जर बघितलं असेल ना तर वंजारा मराठा ओबीसी असा वाद जास्त चर्चा होत नव्हती, कारण ज्यांनी लोकसभेत हे सगळं वातावरण केलं तर त्यांनी विधानसभेत एकमेकांचं काम केलं, त्याच्यामुळे त्यांनी तो अधिकार गमावला होता कोणी कोणाला शिवाय देण्याचा. आणि हे सगळं सुरळीत सुरू असताना अचानकपणे ही घटना घडली आणि या घटनेनंतर आता परत हे सगळं सुरू झालंय. मला वाटतं की या घटनेत सुद्धा माझ्यासारखी जी काही प्रमुख लोक आहेत कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षाचे, आम्ही सगळ्यांनी कालच असं ठरवलंय की सगळेजण मिळून त्याच्यात म्हणजे आंबेडकरी गटाचे काही लोक असतील वगैरे सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. आणि आता जेव्हा मंत्रिमंडळ होईल किंवा सरकार सुरळीत होईल तेव्हा पालकमंत्र्यासंग या संदर्भातली एक सामूहिक बैठक आपण घेऊया आणि पालकमंत्र्याला बैठकीत सांगूया की या जिल्ह्यातला जातीवादाचा सगळा जो काही आपल्यावर धब्बा आहे, आपल्यावर जो कलंक बसलाय राज्याच्या राजकारणामध्ये की बीडमध्ये असंच घडतंय, बीडमध्ये तसंच घडतंय, बीड काहीतरी वेगळंच आहे, बीड फार वाईट आहे. मला वाटतं की हे पुसण्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करा, आपण अशी त्यांना विनंती करूयात. आणि हे जे काही चाललंय, हे जे कोणाचे फोटो कोणासंग आहेत, आता कोणाचे फोटो काय की कालानुसार हे सगळं बदलत जातं. जसं आज एक उदाहरण बघितलं मी, आत्ताच एक फोटो पाहत होतो की काल पालकमंत्र्यांचे फोटो कोणासंग तरी ट्विट करणारे लोक आज रात्री एक जो गोळीबार झाला त्याच्या गळ्यात गळे घालून फिरतायत, त्यांचा फोटो सकाळी पाहिला. मग कोणी कुणाला नावं ठेवायचे? म्हणजे असं अगदी सांगायचं झालं तर सारेच असे तसे कसे आणि सारेच तसे असे कसे, धारदार सुरे सुद्धा वाजंत्री झाले आहेत आणि ज्यांना ढकलायला हवंय गजाड तेच राज्याचे गृहमंत्री आहेत असं म्हणण्याची वेळ आली आपल्यावर. आणि म्हणून आता हे सगळं बदललं पाहिजे. बदलासाठी जे करणं शक्य आहे, मला वाटतं की एक विचाराचा कार्यकर्ता म्हणून आपण सगळ्यांनी मिळून हा प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या वेळाबद्दल. आणि या सगळ्या चर्चेचा म्हणजे या मुलाखतीचा सारांश एकच आहे की आता शेवटी सांगितलेला मुद्दा, मला फार काही सांगायची गरज नाही की मुद्दे म्हणून काय बोललो. कोण पालकमंत्री असतील येणाऱ्या काळामध्ये नव्यानं, त्यांची बैठक लावणं आणि सर्वसमावेशक जाती धर्माचे लोक या ठिकाणी असणं आणि त्यांच्याकडून या सगळ्या सुविधा करून घेणं, जिल्हा कसा शांततेत राहील यासाठीचे प्रयत्न केले जातील असं दादासाहेब मुंडे यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम दनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.